नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आणि सकाळची ही सुंदर कलरफुल सुरुवात माझी टेरेसवर असते। सकाळी झाडांना पाणी दिल्यानंतर देवासाठी जी आवश्यक फुलं असतात ती घेण्या अगोदर म्हटलं तुमच्या बरोबर आज जी फुलं माझ्या गार्डनमध्ये आलेले आहेत ती दाखवावी। मोठे मोठे झेंडू असतील किंवा छान असा फुललेला गुलाब, पण हे सगळीच मी देवासाठी न घेता जी देवासाठी म्हणून आहेत म्हणजे तीच मी घेत असते। तर ही सगळी मला देवासाठी मिळालेली फुलं। आज कॅलेंडुला काढून टाकायचाच होता, तर म्हटलं त्याचा उपयोग करून घ्यावा। हा कॅलेंडुला जेव्हा खराब झाला तेव्हा मी अजून एक पॉट होता, तो पॉटवर हा सगळा कॅलेंडुला भरला आणि याच्यावर थोडीशी माती टाकली की वरून बिया लावण्यासाठी हा पॉट तयार होतो। तर सगळा कॅलेंडुलानी पॉट भरला आणि वर माती टाकली आणि तिथंच सुकलेले 4 मला झेंडूची फुलं मिळाली। तर हे झेंडू वर असे पेरून थोडंसं पाणी टाकलं की येत्या दिवसात मला छोटी छोटी रोपं मिळणार आणि काही रोपं मी तिथंच जर सोडली तर त्यांना खतही मिळण्याची व्यवस्था मी करून ठेवलेली आहे। इथं छान असे टोमॅटो आले होते, म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावे म्हणून दाखवले। तर ही सगळी फुलं जेव्हा मी घेऊन देवासाठी आणते तेव्हाच जी अगोदरची फुलं असतात, जशी की ही गोकर्णाची जी रोज अशी फुलं निघतात ती मी एका ठिकाणी साठवून ठेवलेली आहेत औषधी गुणधर्म असल्यामुळं। त्याचबरोबर जी जास्वंदीची फुलं आहेत ती मी वापरते, म्हणजे जी सुकलेली जास्वंद असते ती वापरते मी खोबरेल तेलासाठी। आणि त्यात टाकलेले आहेत 4 मेथीचे दाणे की जेणेकरून मेथी आणि जास्वंदीचा गुणधर्म खोबरेल तेलात उतरतो आणि हे तेल आठवड्यातून 2दा मी डोक्याला लावायसाठी उपयोग करते। त्याचा रंग पण तुम्हाला दिसला असेल वेगळा झालेला असतो, कारण त्याचे गुणधर्म त्यात आलेले असतात। आज घरात बनवला होता उत्तप्पा। मला उत्तप्पा खाण्याचा कंटाळा आला होता, म्हटलं चपातीचं पीठही होतं तर छान असा कुटलेला लसूण लावून घेतला आणि त्यावरच कोथिंबीर पेरली। त्याचबरोबर उत्तप्पासाठी जे कट केलं होतं कांदा कॅरेट तेही टाकून घेतलं। खरं तर फक्त कोथिंबीर टाकली तरी पण छान दिसतं, छान लागतं म्हणजे। आणि वरून टाकली थोडासा आपला काळा मसाला। काळा मसाला नसेल वापरायचा तर तुम्ही आपलं लाल तिखटही फक्त टाकू शकता, शेंगदाण्याची चटणी फक्त टाकू शकता आपल्या आवडीनुसार। मग वर थोडंसं तेल आणि अलगदपणे वरून एक छान पुरी ठेवली आणि थोडीशी पराठ्यासारखी जाडसरच त्याला लाटून घ्यायचं। जेव्हा तुम्ही ही लाटत असता त्यावेळेस थोडीशी जाडसर ठेवल्याने काय होतं, आतला मसालाही छान असा पसरला पण जातो आणि पराठा म्हटलं की थोडासा जाडसरच पाहिजे। जेव्हा हा पराठा भाजतो ना त्याच वेळेस कोथिंबीर आणि लसणाचा जो खमंग वास येतो ना तो तुम्हाला जाणवेल। नक्की करून बघा, झटपट काहीतरी खमंग खायचं वाटलं तर हा पराठा नक्कीच त्याच्यासाठीच बनलेला आहे। वरून थोडेसे तेल किंवा तूप लावून छान गोल्डन कलरमध्ये हा पराठा भाजून घ्यायचा। आणि याच वेळेस माझ्या लक्षात आलं की मी 2 दिवस अगोदरच आंबा आणून ठेवला होता, कैरी आणून ठेवली होती, पण कैरीचं जे खिसून मी फोडणी घालते ते राहून गेलं होतं, पण आता करणं शक्य नव्हतं सकाळच्या गडबडीत। तर आता हा पराठा मला साधा म्हणजे कॅचअप वगैरे बरोबरच खावा लागणार आहे। 2 पराठे माझ्यासाठी मी तयार करून घेतले आणि म्हटलं आता ह्याच्याबरोबर चटपटीत काहीतरी बनवावं म्हणून कांदा कापून घेतला आणि धुवून घेतल्यानंतर त्याच्यावर तीच थोडीशी कोथिंबीर कॅरेट वगैरे होतं ना ते थोडंसं टाकलं, लाल तिखट टाकलं आणि चवीपुरतं मीठ आणि लिंबू पिळल्याने ना आणखीनच जास्त स्वाद येतो। मग लिंबाला बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर। हे सगळं तोंडी लावायला खूप छान लागतं आणि सोबतच ठेवली थोडीशी काकडी आणि उन्हाळा आहे म्हणून मठ्ठा पण बनवला होता। मस्त झाला माझा सकाळचा न्याहारीचा बेत। तुम्ही जरूर करून बघा आणि टेस्ट जरूर मला कमेंट्समध्ये सांगा। म्हटलं कैरी आणून ठेवली होती म्हणून सांगितलं ना तुम्हाला, तर चला खिसून कैरीचं काहीतरी चटपटीत असं करूया। तुक्कू करणार आहे
वरचं सालपट न काढताच मी खिसून घेतलेलं आहे। तर ह्याच्यासाठी फोडणी तयार करायची आपली नेहमीची, जिरे मोहरी, लसूण मी लांब लांब कापून घेतलेला आहे, कढीपत्ता जास्त वापरलेला आहे आणि त्याचबरोबर तिखटासाठी बॅडगी मिरचीचं तिखट दिसायलाही छान दिसतं म्हणून। तर हे सगळं त्यात मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर त्याचा आंब्याचा जो आंबटपणा आहे बॅलन्स होण्यासाठी गूळ, कुटलेला गूळ घातलेला आहे आणि हे अगदी आठवडाभर तुम्ही खाऊ शकता, प्लेन चपाती, गरम भात, पराठे कशाबरोबरही। तर संध्याकाळी मी परत एक अर्धा तासासाठी टेरेसवर गेलेले, कारण सध्या पानं खूप गळायला लागलेले आहेत। म्हणजे जी घरासमोर मोठी मोठी झाडं आहेत ना, त्याची पानं खूप गळायला लागलेली आहेत। तर आता एकतर बेंगलोर म्हटलं की सगळ्यांच्या घरासमोर इतकी मोठी मोठी झाडं आहेत, तशी माझ्या घरासमोरही आहेत, शेजाऱ्यांच्याकडं पण आहेत आणि त्यांची जी पानं आहेत ना ते टेरेसवरच पडतात आणि ते टेरेसवरची जी पानं आहेत ते सगळे ते एकत्र करून मला देतात, कारण त्या पानाचं आणि आमच्या अंगणातल्या पानाचा सगळ्यांचा मिळून मी खत तयार करत असते। तर हाच आमचा प्लॅन होता। तर ते असे मोठे मोठे गाठोडे मला देत असतात, ते मी काय करते, याच्यावर थोडंसं माती टाकून मी त्या खताचा जो उपयोग येणाऱ्या दिवसासाठी करत असते। तर तुमच्या घराजवळही अशी जर पानं तुम्हाला मिळत असतील तर लवकरात लवकर तुम्ही ही खत करायला सुरुवात करा।